सुंदर मनामध्ये भरली. काय तापन फणफणली? पण मी सांगितलंय असं सांगू नका आप्पा. हे ना जीवच घेतील माझा. माझं काय म्हणणं आहे, माणसानं सगळं करावं पण जेवढं झेपत तेवढं करावं ना. ही काय पद्धत झाली का? हे सगळं ना त्या ट्रेनिंग पायी होऊन बसले. कायला पाहिजे ते ट्रेनिंग बिनिंग? माझा तर पहिल्यापासून विरोध होता या गोष्टीला. कायचं स्वसंरक्षण कायचं काय? वेळेत घरी या, आपलं काम भलं आपण भलं असं असलं ना कोण कशाला चिडीत आहे तुम्हाला? नाही, आणि स्वसंरक्षणासाठी माणसाने जिवंत तर राहायला पाहिजे का नाही? लय झाले नाटक, आता बंदच करतो ते सगळं ट्रेनिंग. आपलं जाऊ दे म्हणतो तर लयच वाढत चाललेलं आहे यांचं. या सगळ्या गोष्टीला चिरंजीवांची फूस आहे. पण आता नाही, ट्रेनिंग बंदच करून टाकतो. डोक्यावरून पाणी जायले आता. अप्पा, बापू काय नाही, चल की जरा बाहेर जाऊन येऊ. पुढं मला आईस्क्रीम खावंसं वाटतं. आईस्क्रीम? अरे इथं ट्रेनिंगच्या नादापायी पोरगी तापानं फणफणली, कायच आईस्क्रीम खातो? काय नाही तर काय? एवढ्या रात्रीचं बापू शतपावली करायला बाहेर आणि मला टाळलंय. काहीतरी गडबड आहे. लते, लते काय ग? मी काय सांगितलेलं नाहीये बरं का. बापू आले ना म्हणून कळलंय आप्पांना. नाही तर उगा पुन्हा मायावरच सगळं यायचं. अरे काय लपवा छेपीचे थेर चालवले तुम्ही? सॉरी अप्पा, यात दादाचा काहीच दोष नाहीये. मीच सांगितलं त्याला. मी घाबरले होते. काय लते तू पण ना. बरं वाटतंय का आता? हा, नाही ते एक काम करू ना, पटकन डॉक्टरकडे जाऊन येऊ. नाही अप्पा, बरं वाटतंय मला. लते एकदम कसं काय झालं ग? ट्रेनिंग राहू दे ना, आपण नंतर बोलून ते. बरं वाटतंय का आता? बापू सांग बरं समजून तिला, तब्येती पुढे काही नसतं म्हणावं. काही गरज नाही आपल्याला ट्रेनिंग बिनिंगची. या पाय, ती जे करते त्याला माझी ना नाही बरं का. पण कसं आहे, ती जर अशी सारखी आजारी पडत असेल ना तर आपल्याला काही गरज नाही त्या नोकरीची आणि त्या ट्रेनिंगची बी. हा आप्पा, अरे एवढा तडका फडकी निर्णय नको ना घेऊ. अप्पा, मला काही नाही झालंय. लते तोंड पाय. अप्पा, मला बरं वाटल. लते शरीर येते, व्हायला काही बी पटकन होतं पण बरं व्हायला लई वेळ लागतो. पा आता ट्रेनिंग बिनिंग सगळं बंद. अप्पा, मी उद्यापर्यंत ठीक होईन. शक्य नाही ते. झालं तर नाही, म्हणजे झालं तर जाऊ देऊ ना आपण. हा आप्पा, अरे एवढं काही सिरियस नाही वाटत आहे. लते बरी होशील उद्यापर्यंत. अशी कशी बरी होईल बापू? का जादूची कांडी फिरवलं रे का कोणी लगी बरी व्हायला? जादूगर करेल मी बरी. काही सांगता येत नाही ना. बरं मी काय म्हणतो, लतीला आराम करून द्या आता. हा आराम कर बाई तू. चला 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 आराम करू दे. चला आराम करेल ना ते.
बापू बापू तू का नाही उगीच खूळ काढलं बरं हे शतपावलीचं आता. शतपावली नाही रे आप्पा. मग आईस्क्रीम खाऊया आईस्क्रीम. आईस्क्रीम हा अरे या चौफुलीला एक नवीन दुकान झालंय. लय भारी आईस्क्रीम मिळते तिथं. अरे म्हणून तू आत्ता आईस्क्रीम कुठं. आप्पा माझी लय दिवसापासूनची आईस्क्रीम खायची इच्छा होती आणि मला हार्ट अटॅक वगैरे आला ना तर माझी इच्छा अपुरी राहील रे. ए काय बी काय चालू राहिला रे तू. आप्पा माझी शेवटची इच्छा असं समज आणि चल आईस्क्रीम खायला. अहो, बापू हा? आईस्क्रीम आपल्या घरी आहे की बाय. आणू का? नाही घरचं नको. घरचं म्हणजे काय घरी बनवायला नाहीये बाहेरूनच विकत आणलंय. आणू का? नाही पण तरी मी नको. चल आप्पा. अरे पण काय प्रॉब्लेम काय आहे तुला. आहे ना आता बाहेरच आहे. कुठला फ्लेवर आहे. व्हॅनिला. बाय व्हॅनिला. व्हॅनिला. हा चॉकलेट पाहिजे मला. चॉकलेट बी आहे ना. मग प्रश्नच मिटला. ह्या बाय पोरगी आजारी आहे घरात बाहेर जायची गरजच नाही. आपण एक काम करू अंगणात खुर्च्या टाकून मस्त पैकी आईस्क्रीम खात बसू. सुनबाई घेऊन ये आईस्क्रीम. तू जाऊ नको मी खुर्च्या घेऊन येतो. आप्पा आलो आलो आलो. बापू फोन विसरून गेले का काय. अभिनवरावांचा फोन. हा बोला ना अभिनवराव. बापू बापू शतपावली करायला बाहेर गेलीत. थँक्स. अभिनवराव काय चाललंय तुमचं मला जरा कळेल का. एवढ्या रात्री तुम्ही कशाला फोन केलात. मी 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 करतो ना तुम्हाला नंतर. हां ऐका ना. चला. काय काय चाललंय यांचं. अरे दरवाजा कस काय उघडा. हे पकड बरं. अरे आप्पा दरवाजा काय लावतो. आपण आहोत नाही इथं. अरे नाही भाऊ तुला माहित नाही आजकाल चोऱ्या मारायला वाढलेलं आहे. हे आपले चोर कुठे घुसत जॅकेट घालून थोबाडा बांधून बंद करून सगळं घर धुवून येतात. बरं तुम्ही दार नीट लावीत जातोय आवलं. कुठे गेलेत बापू. कामाला आहे बापूंची. फोन पण नाही नेला त्यांनी. बाबा आईस्क्रीम. शतपावलीच्या नावाखाली बापू आईस्क्रीम खायला गेले काय. तरीच म्हटलं काहीतरी लपवतेत बापू. अय पोरा जा झोप ना आता. अजय बापू पाय कसे वागले माझ्याशी. त्यानं काय केलं होतं. अगं मला सोडून एकटेच आईस्क्रीम खायला गेले ना. आईस्क्रीम. तो काय झाला आईस्क्रीम फिस्क्रीम खाईल. त्याला नाही आवडत आईस्क्रीम. काय बापूंना आईस्क्रीम आवडत नाही. काय बोलते तू. ते बा मस्त आरामात खुर्चीत बसून आपण बरोबर आईस्क्रीम खाता येते. मला नेलं असतं ना वाटीभर आईस्क्रीम दिलं असतं तर काय बिघडलं असतं का ग त्यांचं. थांब मी बापूंना घेऊनच येतो. ए पोरा लहान पोर आहे का रे तू आता. हे जाय झोप जाय येईल तो. अरे लई चोऱ्या माऱ्या हो राहिल्या बाबा. जाय झोप. हा ये तुम्ही तुझा झोप जाऊ. राम कृष्ण हरी. चोऱ्या माऱ्या होतात म्हणे. अगं आजी येऊ दे चोराला. कसं तगड मोडतो बघ त्याच. हे दे बाबा फाटक करून उघडं ठेवलं. काय एक माणसं असतात आमची.
लागत का नाही लागलं हे बाबा झोपळ कुणी हलवलं हे चोर आहे का काय हे चोर आहे हे बाहेर बरं हे चोर मारा करून काय होत नसतं हे 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 पुन्हा सांगतोय आम्ही हे चोर मारा करून काय होत नसतं बाहेर पाहू हे बाबा हे झोपळा कसा अचानक थांबलं चोर आहे का भूत आहे हे अजय 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 वा त्यामुळं मला पण आईस्क्रीम खायला मिळालं बरं. घ्या. मस्त असतंय. वा पुढं लतीला पाहून आलो ना आलो लगे. खाऊन घ्या आधी खाऊन घ्या झोपली असेल ती झोपू द्या तिला. चालू सांगत लक्ष कुठे तुझं. हे काय आईस्क्रीम मध्ये. अरे मी सांगू राहिलो तुला काहीतरी. काय तू काय म्हणत होता. तर पत्रकाराला मी म्हणलं की मला त्याच्यामध्ये अजिबात रस नाहीये. एवढंच नाही तर शर्यतीच्या दिवशी आम्ही इथं कोणी राहणार पण नाही थांबणार पण नाही. तो मला म्हणला आम्हाला तुमचं मत पाहिजे. काय तर म्हणे दौलतचा प्रतिस्पर्धी म्हणून आव्याकडे बघू राहिले सगळे. काय बापू मी बापू हा बरोबर आहे चांगलंय चांगलंय. काय बरोबर आहे. मी म्हणतो इंग्रजांनी परत यायला पाहिजे आपल्यावर राज्य करायला. हा बरोबर आहे बरोबर आहे. काय बापू अरे लक्ष कुठे आहे तुझं. हा? हा काय काय बघू राहिलं तू वर. वर न, हे हा? कुठं बघू राहिलं तू. अरे तुला कळत काही तू काय बोलू राहिलं. लक्ष नाही तुझं बोलण्याकडं. बापू 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 इकडे चोर आहे चोर बाप्पा तुला दिसला होता ना वरती चोर. इकडे इकडे भूत वाटतं भूत कोणतरी आहे लवकर. अरे माझ्या घरात आहे. हो का काठ आणा पटकन काठ आणा. याला सोडित नाही आता उभा साडी तुम्ही त्याला. अरे जा ना लवकर काठ आण. तू काळजी नको करू रे बापू. मी अरे आलो तिकडे आलो. बापू या ना बापा बापा
सुंदरा अभ्या तू तुला भेटायला आलोय. तू काळजी करू नको, याला जित्ता साडी मी बी येऊ का? नको, तुम्ही लतीजवळ थांबा. लतीजवळ नको. का? झोपले ना ती आता. आताच डोळा लागला ना तिचा. ठीक आहे, तुम्ही लक्ष ठेवा. चला चला चला, पटकन याला घालू. का बरं नको म्हणले असतील? मला तर वाटलं याला ती जवळ थांब म्हणतील. काहीतरी काळ बेर नक्कीच आहे. अरे अभ्या हळू बोल ना. तू कायला आला एवढ्या रात्री? कायला म्हणजे? तुला भेटायला. आपण कळलं तर? नाही कळणार. अभ्या पण कशी आहे तू? बरी आहे. बघून वाटत तर नाही. थोडी कणकण आहे. पण तू तर ढाल घेतल्याशिवाय घराचा उमरा ओलांडून आत येणार नव्हता ना? हा मग नाही, टेक्निकली उमरा ओलांडलाच नाही ना मी. म्हणजे बापूंच्या घराकडनं आलोय उडी मारून. ए बाबा, एवढे स्टंट करायची काय गरज होती? आजारी आहे ना तू? एवढी रिस्क घेऊन आला तू? हा मग, कारण जिथं इथं रिस्क आहे तिथं आपली एंट्री एकदम फिक्स आहे. अरे अभ्या, पण आपण कळलं तर? राडा. अजून काय होणार? ताप आहे अजून थोडा. गोळी दिली दादानं. बिचाऱ्या दादा आणि वहिनीनं लय सेवा केली माझी. आपण मी आलो ना आता. कायला? कायला म्हणजे सेवा करायला तुझी. जेवली का तू? नाही, भूक नव्हती. का? तोंड कडू झालंय ना. काय खाणार सांग? हा? येते. हे काय? या तू सफरचंद आहे. आजारी माणसाला लागतात ना फळं. जादूचं सफरचंद. हा मग लगेच बरी होशील पाय. बरी नाही झाले ना तर आपा ट्रेनिंगच बंद करतील माझं. म्हणले का आप्पा? मग रडली नाही का त्यांच्यासमोर? म्हणजे? नाही, रडली की काम होते ना तुझी म्हणून. अभ्या, काय झालं माहितीये, मी असं आहे ना इथं उभं राहून ना मी तिकडे बघत होतो बापूंना. तर बापू मला दिसलं तिकडे आईस्क्रीम खाताना. बापू, तुम्ही मला फसवून आईस्क्रीम खायला गेलत ना? मी तुम्हाला माझ्या पप्पांच्या जागेवर मानतो ना. अहो, पुढं काय घडलं तेवढं सांगा. ते मी असं बापूंकडे बघत होतो तर तेवढ्याच इकडनं आजी आली आणि माझ्यासोबत उभी राहिली आजी. आणि मला बोलायला लागली, काय रे बाळा, झोपला नाहीस का अजून तू? चल घरात जा, झोप जा, इथं चोऱ्या माऱ्या होतात माहितीये. तर मी म्हटलं आजीला, आजी तू जा ना घरात, मी येतो नंतर. मी ना भल्या चोरांना लोळवलंय ना. तर आजी गेली अशी आतमध्ये. तुला सांगू का, आईचं तुझं लय बरं आहे. नाही, जरा डोळ्यातनं पाणी काढलं की आप्पा पागळले नाही का. आणि हेच जर आम्ही केलं असतं तर दांडकच काढला असतं आप्पांनी. ओ चिरंजीव, अरे पुरुषासारखे पुरुष तुम्ही रडता कायला? डोळ्यातनं पाणी काढता लाज नाही का वाटत? हा, तुझं काम सोपं आहे बाबा. पण रडलं का झालं नाही. मी उद्या जाऊन जर तू म्हणली ना त्यांना की आप्पा मी शर्यतीत भाग घेते, तरी आप्पा बी म्हणतील, बाय तू घे शर्यतीत भाग, जाय तू, डोळ्यातनं पाणी काढू नको बाई, नाही का. हे बी घे.
विटॅमिन सी आणि विटॅमिन एच गरजेचं असतं आजारी माणसाला. एच हसू. ते मी ना असं तिकडनं चालत आलो, मला वाटलं काय चोर बिर आला का काय. चोर बिर आलं तर मला भीती वाटली ना. भीती वाटली तर मी असं चालत चालत असं पायरी जवळ आलो आणि असं दगड उचलला आणि सरकत वळलो तर बघतो तर काय काय असं झोपळ आहे ना, असं इथं थांबलं होतं. बया म्हणजे खरं चोर शिरला का इथं? मग मी सांगतोय ना तुम्हाला. हे पहा हे पहा हे बघ हे बघा हे पहा हे पहा माझ्या नॅपकिनवर चोराच्या पायाचे ठसे आहेत. अप्पा, करायचं का पोलिसांना फोन? मी तर म्हणतो करच.